नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणातील निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेल्या अतिशय पवित्र आणि रहस्यमय अशा मार्लेश्वर मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत हे मंदिर वसलेले आहे। घनदाट जंगल, उंच डोंगर आणि धबधब्यांच्या सानिध्यात असलेले हे मंदिर भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे। मार्लेश्वर मंदिर हे भगवान शिवांना समर्पित आहे। हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत बांधलेले आहे, त्यामुळे याला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। असे मानले जाते की या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहे, म्हणजेच ते नैसर्गिकरित्या निर्माण झालेले आहे। या मंदिराबाबत एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते। पूर्वी येथे एक भयानक राक्षस राहत होता। भगवान शिवांनी त्या राक्षसाचा वध करून या ठिकाणी वास्तव्य केले असे स्थानिक लोक म्हणतात। त्यामुळे या स्थळाला मार्लेश्वर हे नाव पडल्याचे सांगितले जाते। मंदिराच्या परिसरात पावसाळ्यात वाहणारा धबधबा अत्यंत आकर्षक दिसतो। हजारो पर्यटक आणि भाविक या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येथे भेट देतात। मात्र मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे 300 पेक्षा अधिक पायऱ्या चढाव्या लागतात। त्यामुळे भक्तांना आध्यात्मिक अनुभवासोबतच थोडासा साहसाचाही अनुभव येतो। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते। हजारो भाविक दूरदूरवरून दर्शनासाठी येतात। कोकणातील हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ मानले जाते। मार्लेश्वर मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे। सह्याद्रीच्या डोंगरात लपलेले हे शिवधाम आजही भक्तांच्या श्रद्धेचे आणि निसर्गप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र आहे। जर तुम्हाला कोकणातील इतिहास, देवस्थानं आणि निसर्ग यांची माहिती आवडत असेल, तर अशा ठिकाणांना नक्की भेट द्या। धन्यवाद।